कळलं? हे कन्स्ट्रक्शन तुम्हाला सांगितलं होतं का मागच्या वेळेला मी कसं करायचं ते? तुम्ही ट्राय केले? काय झालं? मॅम एकदा पुन्हा सांगा. काय ते कन्स्ट्रक्शन? पण तुम्हाला मी सांगितलं होतं माझ्या बरोबरच तुम्ही पण ड्रॉ करायचंय, तर मग ते बरोबर येणार, नाही तर मग नाही येणार. तुम्ही वही घेऊन बसायला पाहिजे, साहित्य घेऊन बसायला पाहिजे, तरच येणार ते. तुम्ही मी शिकवून आणि तुम्ही नंतर ते करून तसं येणारच नाही, तसं लक्षातच राहणार नाही तुम्हाला. आणखी एक तुम्हाला मी सूत्र शिकवलं होतं, हे झालं आंतरविभाजनाचं प्रमेय. त्यानंतर बाह्य विभाजनाचं सुद्धा एक होतं सूत्र, काल मी तुम्हाला ते दोन जीवा जर वर्तुळाच्या आत छेदल्या नाहीत तर त्या वर्तुळाच्या बाहेर जाऊन छेद, अशा त्या बाहेर जाऊन एकमेकांना छेदणार आहे. अशा बाहेर जाऊन जर छेदल्या तर इथे त्यांचा ही समजा ए बी जीवा आहे आणि ही सी डी आहे ते, आणि बाहेर जाऊन पी बिंदू छेदला तर इथे पण पी सगळीकडे आला पाहिजे, जो छेदन बिंदू आहे. इथे पण सूत्र तसंच तयार होतं, पण इथे पीबी गुणिले बी ए नका लिहू. खूप मुलं काय करतात, हे पीबी आणि बी ए असं करतात. तसं नाही असतं तिथे, तसं नाहीये. इथे पीबी इंटू पी ए आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये पी जो छेदन बिंदू आहे तो आलाच पाहिजे, पीडी गुणिले पीसी जसं मगाशी आहे. पण इथे पीए पूर्ण मोठा जो पीए आहे तो येणार. अर्धे अर्धे जे भाग झाले, अर्धे म्हणजे ते जो दोन तुकडे झाले ते तसे नाही येणार. पीए गुणिले ए बी नाही, सी नाही लिहायचंय, हे चुकीचं आहे. कळलं? पीए गुणिले पीबी बरोबर पीडी गुणिले पीसी. आणि हा जो कोन आहे, या कोनाचं माप आपल्याला कसं मिळतं माहितीये का? कोन एपीसी जो आहे तो त्याने आंतरखंडित केलेले जे कंस आहेत ते आता दोन आहेत या एका कोनाने. या एका कोनाच्या आंतरभागात येणारे कंस दोन आहेत बघा. हा एक कंस आहे आणि हा एक कंस आहे. हे दोन्ही कंस या कोनाच्या आंतरभागात येतात. मग कोन एपीसीचं जर माप पाहिजे तर या दोन्ही कंसांची वजाबाकी करायची, म्हणजे मोठ्या कंसातून लहान कंस वजा करायचा. इथे मोठा कंस एसी दिसतोय, वजा माप कंस बीडी आणि त्याच्या निम्म 1/2 मापकांश एसी वजा मापकांश बी डी. ठीक आहे, कळलं का? आणि दुसरा आहे स्पर्शिका छेदिका प्रमेय. स्पर्शिका छेदिका प्रमेय. त्या स्पर्शिका छेदिका प्रमेयामध्ये काय आहे, एक वर्तुळामध्ये एक जी आहे एक स्पर्शिका आहे, स्पर्शिका, आणि ही जी आहे ही ऍक्च्युली जीवा आहे. छेदिका ही जीवाच असते, पण जीवा ही छेदिकेचा भाग असते. जीवा म्हणजे फक्त वर्तुळातला जो रेषाखंड आहे ती जीवा असते, आणि पुढे ती वाढवली ना की ती काय असते, ती छेदिका असते. तसं ही ए बी आहे. ए बी हा एवढा ए बी भाग घेतला तर ती जीवा आहे, आणि पूर्ण एपी जो किरण आहे तो स्पर्शिका सॉरी ती छेदिका म्हणतो आपण. छेदिका दोन बिंदू छेदून जाते वर्तुळाला आणि स्पर्शिका एका बिंदूमध्ये स्पर्श करते. तर इथे काय आहे, एक छेदिका आहे आणि एक स्पर्शिका आहे. ही पीए जी आहे ती छेदिका आहे आणि ही जी पीसी आहे ती स्पर्शिका आहे. मग याला स्पर्शिका छेदिका प्रमेय म्हणतात. मग इथे पण एक सूत्र तयार होतं,
माहित आहे का तुम्हाला इथलं सूत्र? स्पर्शिका छेदिका प्रमेयाचं सूत्र काय आहे? टँजेंट सिकेंट थेरम. टँजेंट आणि सिकेंट आहे एक. नाही माहित का मुलांना? बर, इथे एक सूत्र असं तयार होतं की ही जी टँजेंट सेगमेंट आहे म्हणजे स्पर्शिका खंड, स्पर्शिका खंड म्हणजे पी सी, फक्त सी पर्यंत, त्याचा वर्ग करायचा. पी सी वर्ग बरोबर हे दोन भाग घ्यायचे, पी ए गुणिले पी बी. इथे पण प्रत्येक ठिकाणी पी आलेला आहे. पी ए गुणिले पी बी हे सूत्र आहे स्पर्शिका छेदिका प्रमेय. कळतंय की नाही? येस मॅम, समजलं. हा, आता इथे आपल्याला जो प्रश्न त्या पुस्तकात त्या पेपरमध्ये आहे ना, तो याचाच आहे माझ्याकडे. हा, तेच म्हणलं, ते वेगळी मी आकृती वेगळी काढलेली आहे. इथे बघा, ही आकृती दिसते तुम्हाला बाजूला. त्याच्यामध्ये हा जो सीई आहे आर्क, त्याचा मेजर 54 दिलेला आहे. आणि हा जो बीडी आहे आर्क, त्याचं मेजर 23 दिले. आणि आपल्याला या अँगलचं मेजर काढायचं, सीएई. कसं काढायचं? इथे दोन जीवा आहेत, त्यांच्या बाह्य विभाजनाचं प्रमेय. इथे दोन जीवा आहेत या. ही सीबी पण एक जीवा आहे, ईडी पण जीवा आहे, आणि त्या दोन्ही वर्तुळाच्या बाहेर छेदल्यात ए बिंदू मध्ये. मग इथे या कोणाचं माप कसं सांगितलं तुम्हाला आहे? त्यांनी आंतरखंडित केलेले जे कंस आहेत त्या कंसांची वजाबाकी करायची आणि निम्म करायचे. कसं सूत्र बनेल? माप कोन सीएई बरोबर 1/2 माप कंस कोणता? सांगा सूत्र. सीई सीई मॅम कशाच? वजा की अधिक? ह्या कोणाचं माप वजा. जर आपल्याला हवंय वजा. सीएईचं, मगाशी मी वजा मग 1/2 माप कंस सीई 54 आहे वजा 23. 1/2 या दोघांची वजाबाकी करा म्हणजे 15.5 डिग्री. त्यानंतर हे शोधू शकता, इथे एक सूत्र तयार होईल आपलं दोन जीवांच्या बाह्य विभाजनाचं. त्याच्यानुसार तुम्हाला काय मिळेल? हे गणित येईल का तुम्हाला? सोडवता येईल का? येतं का तुम्हाला गणित? अरे काहीतरी रिप्लाय करा मुलांना, मला असं वाटतं की मी एकटीच बडबडते. बाह्य विभाजनाच्या प्रमेयानुसार इथे सूत्र कसं तयार होईल दोन जीवांच्या बाह्य विभाजनाचे प्रमेय? ए बी असं ना, ए बी गुणिले एसी, ए बी गुणिले एसी बरोबर ए तयार होईल. आणि याच्यात आपण किमती टाकून, आता ए बी इथे बघा, ए बी 4.2 आहे, बीसी दिलंय आता तुम्हाला. ए बी 4.2 आहे, बीसी 5.4 आहे, आणि एई पूर्ण तुम्हाला
12 दिलेला आहे आणि एडी शोधायचं. आता एबी तुम्हाला दिलेला आहे 4.2. एसी तुम्हाला नाही दिलाय, पण एसीच्या ऐवजी बीसी दिलाय. एसी आपण काढू शकतो कारण ए डॅश बी डॅश सी अशी दरम्यानता वापरायची. ए डॅश बी डॅश सी ने ए बी अधिक बी सी बरोबर एसी. ए बी 4.2 आहे, बीसी 5.4 आहे. मग एसी आपलं, कारण सूत्रामध्ये एसी आहे, एसी पाहिजे आपल्याला. मग एसी एबी आणि बीसी ची बेरीज करून मिळणार आहे, म्हणजे तुम्हाला येणार 9.6 एसी. मग इथे एबी 4.2 आहे, एसी 9 आहे आणि एई 12 आहे. हा 12 तिकडे जाऊन भागिले करायचा आणि तुम्ही एडी मिळवणार. सेम हे पण गणित तसंच आहे. ठीक आहे. तुम्हाला याच्यामध्ये काय नाहीये, हे जे मी शिकवते ते तुम्हाला ऑलरेडी येत असेल, तर जे तुम्हाला येत नाहीये ते मी सांगते तुम्हाला. तुम्ही विचारा प्रश्न, आपण ते बघूया, ते सॉल्व्ह करू. कारण मॅम साइन कॉस थीटा ते शिकवा. साइन कॉस ते प्रूफ का? मॅम प्रॉब्लेम म्हणजे आपण वर्ड प्रॉब्लेम शिकू का? वर्ड प्रॉब्लेम, ट्रिग्नोमेट्रीचे वर्ड प्रॉब्लेम घ्यायचे, त्रिकोणमितीचे. काय म्हणते ताई? सेकंड काय? वर्ड त्रिकोणमितीमध्ये आपल्याला वर्ड प्रॉब्लेम आहे ते घ्यायचे का? की जे आपल्याला जे प्रूफ करायचे आहेत, म्हणजे आपल्याला असा पण एक प्रश्न आहे बघा, मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला जे हवं ते शिकवेन, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून. तुम्हाला जे येत नाही म्हणून मी तुम्हाला विचारलं, की जर काही येत नसेल तर ते विचारा. तुम्हाला जे काही असेल डाऊट्स ते मला विचारा येऊन. तुम्ही काढा डाऊट्स तुम्हाला वेळ असेल तेव्हा. श्लोक संपतच नाही. हे का? हे तुम्हाला पाहिजे का? प्रूफ दॅट. येस मॅम. हे वाला का? ठीक आहे. मॅम 5वं. बाकीचे येतात का तुम्हाला? ठीक आहे, बघूया 5वं. 5वं काय आहे? कॉट थिटा अधिक टॅन थिटा इज इक्वल टू, हे आपल्याला प्रूफ करायचं. हे प्रूफ करताना ना राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड वेगवेगळी सॉल्व्ह करायची आणि सेम आन्सर दोन्हीचा आपण आणायचंय. जर सेम दोन्ही ठिकाणी मिळालं तर याचा अर्थ त्या दोन साइड इक्वल आहे. कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा प्लस इंटू सेक थिटा आहे ना इथे, इंटू सेक. आता ही आहे लेफ्ट हँड साइड आणि ही आहे राईट हँड साइड. मी लेफ्ट हँड साइड वेगळी घेते सॉल्व्ह करायला आणि राईट हँड साइड मी वेगळी सॉल्व्ह करते. किंवा मग लेफ्ट हँड साइड सॉल्व्ह करता करता तुम्हाला असं काही एक्सप्रेशन मिळेल जे राईट हँड साइड सारखं तुम्हाला आलेलं मिळेल. मग तेव्हा तुमच्या दोन्ही साइड इक्वल असतात. आता मी लेफ्ट हँड साइड सॉल्व्ह करते. ती सॉल्व्ह करता करता जर मला हे मिळालं कोसेक थिटा इंटू सेक थिटा, तर याचा अर्थ तुमची राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड इक्वल आहे. म्हणजे असं सॉल्व्ह आपल्याला ना ट्रिग्नोमेट्री मध्ये इथे फॉर्म्युलाज आहेत.
ते फक्त बेसिक जे फॉर्म्युलाज आहेत ते कोणते कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगते. पहिला जे आहे ते जे इनव्हर्स वाले आहेत ते आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे साइन थिटा इंटू कोसेक थिटा 1 आहे. दुसरं कॉस थिटा आणि सेक थिटा एकमेकांचे इनव्हर्स आहे, त्यामुळे त्यांचं मल्टिप्लिकेशन 1 आहे. त्यानंतर टॅन थिटा कॉट थिटाची जोडी आहे, ते एकमेकांचे इनव्हर्स आहेत, ते 1 आहे. आता याच्यावरून प्रत्येक फॉर्म्युलावरून 3 फॉर्म्युला बनतात. म्हणजे कसं, साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1 आहे ना, मग साइन थिटा काय मिळणार, कोसेक थिटा तिकडे जाऊन डिवाइड भागिले होणार. मग साइन थिटा कसं मिळणार, साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा, किंवा कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. हे कळतंय? म्हणजे हा एकच फॉर्म्युला, पण त्या एका फॉर्म्युलामध्ये हे 3 गोष्टी आहेत. पहिलं तर साइन थिटा आणि कोसेक थिटाचं मल्टिप्लिकेशन 1 आहे, किंवा साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा, कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. सेम बाकीच्या फॉर्म्युलांसाठी सुद्धा आहे. काय बोलते मी, कळतंय का नाही? येस मॅम. त्यानंतर आयडेंटिटीज आहेत. या आयडेंटिटीज आहेत. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आणि एकदम शेवटचा जो आहे तो टॅन थिटाचा आपला फॉर्म्युला, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता आपल्याला जे प्रूफ करायचं आहे त्याची लेफ्ट हँड साइड आपण बघू. आपल्याला कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा इंटू सेक थिटा हे प्रूफ करतो. इथे इंटूचं साइन आहे, नाही काय म्हणजे ते इंटू. पहिलं मग लेफ्ट हँड साइड घेते, कॉट थिटा प्लस टॅन थिटा. आता कॉट थिटा, मगाशी मी टॅन थिटाचा फॉर्म्युला तुम्हाला दिला ना, तसाच कॉट थिटाचा पण आहे. हा जसा टॅन थिटाचा आहे तसा कॉट थिटाचा पण फॉर्म्युला आहे. कॉट साइन अपॉन कॉस आहे, तर कॉट थिटाचा कॉस थिटा अपॉन साइन थिटा येतो. टॅन आणि कॉट एकमेकांच्या व्यस्त आहे, मग जर टॅन साइन अपॉन कॉस असेल तर कॉट काय असेल, बोला पटापट. अरे बोलतच नाही यार तुम्ही मुला. सो बोला, अरे बोला रे. पहिली एवढी बोलायचं तुम्ही मुलं, आता बोलतच नाही. एवढं टेन्शन नाही घ्यायचं परीक्षेचं, बिंदास. तुम्ही हुशार मुलं आहे, एवढं काय टेन्शन घेता. इथे ज्यांचा काही अभ्यास नाही झाला ती मुलं बिंदास असतात. अभ्यास होऊन पण तुम्ही टेन्शन मध्ये. मॅम फॉर्म्युले लक्षातच बोला राहत पटापट. नाही. फॉर्म्युला फक्त याच्यात तर काही लक्षात नाही ठेवायचं. तुम्हाला कोणत्या अपोजिट इनव्हर्स पेअर कोणत्या कोणत्या त्या माहित आहेत का? साइन कोसेक, कॉस सेक, टॅन कॉट. साइन आणि कोसेकची एक जोडी आहे जी एकमेकांच्या व्यस्त आहे, त्यामुळे त्यांचा गुणाकार 1 येणार. कॉस आणि सेक या व्यस्त आहेत, त्यामुळे त्यांचा गुणाकार पण 1 येतो. टॅन आणि कॉट यांचा गुणाकार पण 1 येतो. दुसरं तर 3 आयडेंटिटीज आहेत आपल्याकडे. एक साइन कॉसची आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. दुसरी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आणि टॅन थिटा आणि कॉट थिटाचा, टॅन थिटा काय आहे, साइन अपॉन कॉस आहे, कॉट कॉस अपॉन साइन, एवढंच. आता इथे कॉट थिटा आहे, इथे टॅन थिटा आहे. मी LHS घेते, म्हणजे डावी बाजू घेते. ही डावी बाजू माझी ही आहे. आता ही मी सॉल्व्ह करत करत जाणार. कॉट थिटाच्या जागी तुम्ही काय लिहू शकता सांगा? कॉट थिटासाठी काय फॉर्म्युला आहे? आताच आपण शेवटी बघितला कॉट थिटाचा, टॅन थिटा आणि कॉट थिटाचा फॉर्म्युला कोणता आहे?
कॉट थिटाचा आहे कॉस थिटा छेद साइन थिटा. बरोबर आहे. मग मी कॉट थिटाच्या जागेवर कॉस थिटा छेद साइन थिटा लिहिते. टॅन थिटाच्या जागेवर काय लिहू? टॅन थिटाचा फॉर्म्युला. टॅन थिटाचा फॉर्म्युला काय येतो? साइन थिटा छेद कॉस थिटा. आता यांचा बेरीज करायची तर छेद सारखा करावा लागेल आणि छेद सारखा करायचा तर तिरकस गुणाकार करावा लागेल. मग मी असा गुणाकार करणार आणि असा गुणाकार केल्यावर काय येईल सांगा बघू दे. cos theta square and sin theta square. कॉस स्क्वेअर थिटा लिहायचा. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा आणि खाली काय येणार? खाली या दोघांचा गुणाकार साइन थिटा इंटू कॉस थिटा. कळलं? Yes, ma'am. आता वरचं जे आलंय ते तुम्हाला काहीतरी आयडेंटिटी आहे ही. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. पहिली आयडेंटिटी जे आपण लिहिताना साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा लिहितो. पण तुम्ही कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा लिहिलं तरी ते 1च येणार ना. 4 अधिक 5 आणि 5 अधिक 4 एकच उत्तर येतं. मग साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा असू दे किंवा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा असू दे. त्याचा आन्सर किती येणार? 1. किती येणार वरच्याचं? 1. 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. इथे रिझन लिहायचं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता इथे काय करायचं माहितीये का? आपल्याला काय हवे ते बघायचं. आपल्याला काय हवे? राईट हँड साइडला काय आहे? कोसेक थिटा आणि सेक थिटा. इथे लगेच आपल्याला कळतं की कोसेक थिटा आणि सेक थिटा. आता मला सांगा की कोसेक थिटा कोणाच्या व्यस्त आहे? व्यस्त कोणाचे? कोसेक थिटा कोणाच्या व्यस्त आहे? कोसेक थिटा आणि कोणाची जोडी आहे? कोसेक थिटा आणि साइनची जोडी आहे बघा. साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1 आहे. मग तुम्हाला साइन थिटा जर पाहिजे तर 1 अपॉन कोसेक थिटा असतो किंवा कोसेक थिटा जर पाहिजे तर 1 अपॉन साइन थिटा. म्हणजे काय? तुम्हाला नाही कळत का? हे बघा साइन Yes, ma'am. थिटा Cosec पाहिजे असेल तर sin theta upon 1. नाही 1 अपॉन साइन थिटा. कोसेक थिटा पाहिजे. कोसेक थिटा जो असतो की नाही हा साइन थिटा तिकडे जाऊन डिवाइड होणं भागीले होणं. कोसेक थिटा कसा असतो? 1 अपॉन साइन थिटा असतो है ना. किंवा साइन थिटा जर पाहिजे तर 1 अपॉन कोसेक थिटा. साइन थिटा पाहिजे तर 1 अपॉन कोसेक थिटा. कोसेक थिटा पाहिजे तर 1 अपॉन साइन थिटा. तर इथे बघा आपल्याला मिळालंय आन्सर. खरं तर तुम्हाला लगेच आपल्याला क्लिक व्हायला पाहिजे. आता हा 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा याला मी असं लिहू शकते बघा. खाली तर मल्टिप्लिकेशनच आहे त्यामुळे मी 1 अपॉन साइन थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा असं तुम्ही वेगळं वेगळं लिहू शकता. कारण डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळे तो डिनॉमिनेटर तुम्ही असा वेगळा वेगळा लिहू शकता. या दोघांना मल्टिप्लाय केल्यावर सेम आपल्याला हेच मिळणार आहे. 1 1 जा 1 आणि साइन थिटा गुणिले कॉस थिटा खाली. कारण मल्टिप्लिकेशन मध्ये डिनॉमिनेटर इक्वल नाही करत. जे आहे तेच लिहित. डिनॉमिनेटरचं फक्त मल्टिप्लिकेशन करतो. आता मला सांगा हे 1 अपॉन साइन थिटा म्हणजे काय आहे? वन अपॉन साइन थिटा काय आहे? साइन थिटाच्या 1 अपॉन साइन थिटा म्हणजे काय आहे?
साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1 आहे. मग कोसेक थिटा कसा आहे 1 अपॉन साइन थिटा. मग आपल्याला आता हे मिळालंय 1 अपॉन साइन थिटा. मग 1 अपॉन साइन थिटा म्हणजे काय आहे? 1 अपॉन साइन थिटा म्हणजे कोसेक थिटा आहे. कळते का? 1 अपॉन साइन थिटा आहे तर तो कोसेक थिटा असतो. 1 अपॉन कॉस थिटा आहे तर तो सेक थिटा असतो. 1 अपॉन टॅन थिटा आहे तर तो कॉट थिटा असतो. हा 1 अपॉन साइन थिटा म्हणजे कोसेक थिटा आहे. आणि हा 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे काय आहे? 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा काय? बघा ना, कॉस आणि सेक एकमेकांच्या व्यस्त आहे ना. कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1 आहे. मग सेक थिटा कसं मिळणार? हा सेक थिटा जर पाहिजे तर 1 अपॉन कॉस थिटा. म्हणजे हा जो 1 अपॉन कॉस थिटा आहे तो ऍक्च्युली काय आहे? तो सेक थिटा आहे. कारण 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. हा आला सेक थिटा. आलं ना तुमचं? हे तुमचं काय आहे? RHS. कारण RHS मध्ये आपला तेच आहे. कोसेक थिटा इंटू सेक थिटा. कोसेक थिटा इंटू सेक थिटा आलं ना. इथे इंटू नाही लिहिलं तरी चालतं. फक्त मध्ये डॉट लिहिला तरी चालेल. अजून काय हवंय? कळलं का हे? येस मॅम. पुढचं अजून काय हवंय? आपण हे पेपर मध्ये बघू. स्लोप ऑफ एक्स एक्सिस काय असतो? स्लोप ऑफ एक्स एक्सिस काय आहे? पेपर आपण घेऊया. याच्यातलं पायथागोरियन ट्रिपलेट सांगा पटापट. आउट ऑफ द डेट्स गिवन बिलो विच डेट कॉन्स्टिट्यूट अ पायथागोरियन ट्रिपलेट. कोणती पायथागोरियन ट्रिपलेट आहे याच्यात? अरे काहीच आन्सर देत नाही मुलं. कसं काय मी शिकू? तुम्ही काय प्रश्न पण नाही विचारत. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर पण देत नाही. यातलं पायथागोरियन ट्रिपलेट कोणतं आहे? त्रिकूट कोणतं आहे पायथागोरसचं याच्यामध्ये? पायथागोरसचं त्रिकूट कोणतं आहे? मॅम ऑप्शन डी. नाही, चूक आहे. बाकीचं कोण नाही उत्तर देत आहे? ऑप्शन सी. ऑप्शन सी नाही. ऑप्शन बी ऑप्शन मॅम. सी कसं आहे? हा
ऑप्शन ए बरोबर आहे पण ए बरोबर आहे. ऑप्शन बी कसं असणार? दोन्ही 16 तर पॉसिबलच नाही. सेम नंबर तर पॉसिबलच नाहीये. ट्रिपलेट कसं ओळखायचं असतं? मोठ्याचा जो स्क्वेअर आहे तो दुसऱ्या दोघांच्या स्क्वेअरशी सम पाहिजे. 3, 4, 5 हे ट्रिपलेट आहे. 6, 8, 10 हे ट्रिपलेट आहे. म्हणजे हे नंबर तुम्हाला कसेही दिले 6, 8, 10, 10, 8, 6 दिले तरी ते ट्रिपलेट बोलतो आपण. म्हणजे 10, 8, 6 किंवा 6, 8, 10, 8, 6, 10 काही द्या. पण ह्या 3 संख्यांनी ट्रिपलेट बनते. त्यानंतर अजून 15, 8, 17 ने ट्रिपलेट बनतंय. 40, 41, 9 ने ट्रिपलेट बनतं. 35 आणि 12 आणि 37 ने ट्रिपलेट बनतं. ठीक आहे. साइन थिटा गुणिले कॉस थिटा किती? 1. 1. एक्स अक्षाचा चढ किती आहे? स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस म्हणजे एक्स अक्षाचा चढ नाही. एक्स अक्षाचा जो चढ आहे ना तो 0 आहे आणि वाय अक्षाचा जो चढ आहे ना तो कॅनॉट डिटरमाइन म्हणजे सांगता येत नाही. वाय अक्षाचा चढ विचारला तर सांगता येत नाही लिहायचं. इथे जर वाय ऍक्सिसचा विचारला असता तर डी आला असता, पण एक्स अक्षाचा जो चढ आहे ना तो किती आहे? 0. 0. लक्षात ठेवा, एक्स अक्षाचा चढ 0 आहे आणि वाय अक्षाचा चढ सांगता येत नाही, कॅनॉट डिटरमाइन. अ सर्कल हॅव्हिंग रेडियस 3 सेंटीमीटर. एका सर्कलची रेडियस 3 सेंटीमीटर आहे. देन द लेंथ ऑफ इट्स लार्जेस्ट कॉर्ड. त्या वर्तुळातली सगळ्यात मोठी 6 जीवेची लांबी सेंटीमीटर. किती असेल? 6 सेंटीमीटर. कारण व्यास ही सगळ्यात मोठी जीवा असते. ठीक आहे. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर आहे आणि एबी आणि पीक्यूचं रेशो दिलेला आहे, गुणोत्तर दिलेलं आहे. तर या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असणार? जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं. बरोबर ना? समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे किती येणार? 2/3 वर्ग. 2/3 वर्ग म्हणजे 4/9. 4/9. Two circles of radii 5 centimeter and 3 centimeter touch each other externally. बाहेरून छेदतात दोन सर्कल एकमेकांना. असे दोन वर्तुळ एकमेकांना बाहेरून एक्सटर्नली छेदतात. तर त्यांच्या सेंटर्स मधला डिस्टन्स किती आहे? एकाची रेडियस 5 आहे, एकाची 3 आहे. 8 सेंटीमीटर. आता इथे फाइंड द 8. आता इथे तुम्हाला कारण देणं गरजेचं आहे. इथे फाइंड द साइड ऑफ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10√2 सेंटीमीटर. 10√2 सेंटीमीटर कर्ण असलेल्या चौरसाची बाजू किती असेल? मॅम कर्ण म्हणजे कर्ण डायगोनल चौरसाचा कर्ण असा. हा चौरस आहे ना, स्क्वेअर आहे ना, स्क्वेअर त्याचा हा डायगोनल हा असा. हा 10√2 आहे. तर त्याची बाजू किती, साइड किती या चारी पण? हे सूत्र एक लक्षात ठेवायचं. चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. कर्ण 10 वर्गमुळात 2 दिलेला आहे आणि बाजू आपल्याला शोधायची आहे. वर्गमुळात 2 तिकडे जाऊन भागिले होणार. बाजू किती येणार? 10. दहा. कर्ण दिलेला आहे तुम्हाला, चौरसाचा कर्ण.
दोन्ही कर्ण एकरूप असतात हा चौरसाचे. त्यानंतर अँगल मेड बाय द लाईन विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस इज 45 डिग्री. फाइंड द स्लोप ऑफ दॅट लाईन. म्हणजे एक रेषा आहे ती एक्स ऍक्सिस बरोबर पॉझिटिव्ह डायरेक्शन एक्स ऍक्सिस बरोबर 45 डिग्रीचा कोन करते. म्हणजे एक रेषा आहे ती एक्स अक्षाबरोबर धन एक्स अक्षाबरोबर असं आपल्याला आलेख असतो की नाही. हा एक्स अक्ष आहे, हा वाय आणि हा आपला पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कळतो. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस म्हणजे एक्स अक्षाची धन हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे. आणि एक रेषा जी आहे अशी ती या पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बरोबर 45 डिग्रीचा अँगल करते, 45 अंशाचा कोन करते. तर या रेषेचा चढ किती असणार? किती असणार बघा. चढचे दोन सूत्र आहेत, एक टॅन थिटा आणि दुसरं जर त्या रेषेवरचे दोन बिंदूंचे निर्देशक दिले असतील तर y2 वजा y1 छेद x2 वजा x1. जर दोन बिंदूंचे निर्देशक दिले असतील तर, पण इथे निर्देशक नाही दिलाय, इथे थिटा दिलाय. रेषेच्या चढचे दोन सूत्र आहेत. रेषेचा चढ बरोबर टॅन थिटा आणि रेषेचा चढ बरोबर y2 वजा y1 छेद x2 वजा x1. इथे कोणतं सूत्र वापरणार तुम्ही चढ साठी? थिटा दिलाय ना आपल्याला, कोन दिलाय टॅन 45. टॅन 45 किती? टॅन 45 ची किंमत किती? कोण बोलतच नाही. एबीसी 60 अंशाचा आहे तर एओसी किती असेल सांगा. हा एबीसी कोण 60 अंशाचा आहे तर माप कोण एओसी किती असेल? मॅम प्रश्न काय होता दाखवा. एबीसी कोण आहे ना आकृतीमध्ये, एबीसी कोण दिसतो? हा जो एबीसी कोण आहे येस मॅम. हा तो 60 अंश आहे तर कोण एओसी किती असणार? 30 डिग्री. सगळ्यांचं उत्तर 30 अंश आहे. यस मॅम. चूक आहे. बघा तुम्हाला हेच कळत नाही काय करायचं नक्की. कंस बघा कोन जो आहे ना तो जो आंतरलिखित कोन आहे ना तो केंद्रीय कोनाच्या निम्मा असतो. आंतरलिखित कोन कोणता आहे इथे? आंतरलिखित कोन कोणता आणि केंद्रीय कोन कोणता आहे? मॅम केंद्रीय कोन आंतरलिखित कोणता आणि आहे? केंद्रीय म्हणजे इंग्लिश मध्ये सांगा. म्हणजे इन्स्क्राइब्ड अँगल आणि सेंट्रल अँगल. मॅम सेंट्रल अँगल ओ आहे आणि इन्स्क्राइब अँगल बी आहे. हा म्हणजे एबीसी, एबीसी जो आहे तो इन्स्क्राइब्ड आहे है ना, आणि हा एओसी जो आहे तो सेंट्रल अँगल आहे. मग इन्स्क्राइब्ड अँगल जो असतो ना तो सेंट्रल अँगलच्या हाफ असतो. हा हाफ असतो. एबीसी याच्या हाफ असणार एओसीच्या. मेजर अँगल एबीसी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर अँगल एओसी. पण आता एबीसीचं मेजर 60 दिलेलं आहे, एओसीचं नाही दिलंय. एबीसी 60 दिलेलं आहे. मॅम एओसी एओसी किती इज येणार? इक्वल टू 120 डिग्री. हा मग ते हे असं लिहायचं, तुम्ही सगळं सॉल्व्ह करायचंय. मेजर अँगल एबीसी इज इक्वल टू हाफ मेजर अँगल एओसी. मग तिथे हा 2 जो आहे तो जाऊन मल्टिप्लाय होणार आणि इकडे येणार मेजर अँगल एओसी. म्हणजे 60 × 20 होणार म्हणजे 120 डिग्री.
तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती कम्प्लीट करा. ते फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, हे तुम्हाला ही पण ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ही ऍक्टिव्हिटी करायला सोपी असते, फक्त त्याच्यात व्हॅल्यूज टाकायचे असते. याच्यामध्ये शेडेड रिजनचा एरिया कसा काढणार? हा स्क्वेअर दिलेला आहे आणि त्या स्क्वेअरच्या आतमध्ये सर्कल आहे. एबी जी आहे ती एबी म्हणजे ही साईड, ही तुम्हाला 14 सेमी दिलेली आहे, म्हणजे चौरसाची बाजू दिलेली आहे 14 सेमी. इथे पण ऍक्टिव्हिटीज आहे वाटतं. ठीक आहे, हे पण तुम्ही कम्प्लीट करा. ऍक्टिव्हिटी करा. इथे रेडियस दिलेला आहे सेक्टरचा आणि लेंथ ऑफ आर्क दिलेली आहे आणि फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. कोणता फॉर्म्युला वापरणार? सेक्टरची रेडियस दिली आहे आणि लेंथ ऑफ आर्क दिली आणि एरिया ऑफ सेक्टर काढायचे. आज गणितचा क्लास आहे का? हा फॉर्म्युला लेंथ ऑफ आर्क दिले ना, मग एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला कोणता वापरणार? थिटा वाला वापरू शकतो का? थिटा तर दिला नाहीये. दोन सूत्र आहेत, हे एक सूत्र आहे आणि एक एरिया ऑफ सेक्टरचं थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. थिटा दिला असेल तर हे सूत्र वापरायचं, एल दिला असेल तर हे. आता तुम्हाला एल दिलंय, लेंथ ऑफ आर्क, कंसाची लांबी दिली, म्हणजे तुम्हाला हे पहिलं सूत्र वापरायचं. ठीक आहे, बाकी काय डाऊट असेल तर तुम्ही विचारा, नाहीतर हा पेपर आपण घेऊया नेक्स्ट. कोणी येतं? बाय. बाय.